हे दही ठेवायचं मडकं आहे ते मला कितीला मिळालं हे सांगतेच तुम्हाला. आणि आज बुधवार आहे, मनस्वीच्या बाबाला उपवास असतो, तर इथे माझी फराळ बनवण्याची तयारी चालली होती. चिप्स आणि काही पापड तळून घेणार होते. बऱ्याच दिवसानंतर बीटचा ज्यूस बनवला आणि नुसती डब्यात चिप्स कशी देणार म्हणून सोबत टरबूज पण चिरून त्यांना दिले होते एका डब्यामध्ये. त्यांना उसळ जास्त आवडत नसल्यामुळे असंच काही मग द्यावं लागतं. या सर्व गडबडीत असा सारा गॅस ओट्यावर माझा पसारा झाला होता, तो आवरून घेतला आणि ज्यूस बनवला. तर बीटचे वडे तर बनवावेच लागेल, ते बनवून घेतले. त्यानंतर 2-3 दिवस झाले मी ही तुरीची डाळ माझी उन्हात वाळत होती, ती एकदाची आज भरणीत भरून घेतली. त्यासोबतच या काही भरण्यात सामान भरून ठेवायचं होतं, ते सुद्धा भरून घेतलं. आणि हे कांदे आणून होते, तर सडले का म्हणून मी पाहत होती, तर बरेच कांदे 2-3 कांदे सडलेले निघाले, म्हणून त्याला वारंवार साफ करत राहावं लागतं. त्यानंतर हे मातीचं मडकं मी मार्केटमधून आणलेलं आहे आणि मला फक्त ते 80 रुपयात पडलं. त्यानंतर हे बांगडा ठेवायचा डब्बा आहे.